निवडणूक आयोग थोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे। संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज आहे त्याच्या मुलीचा। मी कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे। कलेक्टर म्हणे मी चेक करतो, परंतु एका व्यक्तीने अर्ज केलेला आहे। या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतं याचं एक उदाहरण आहे आपल्या समोर। हे पहा, एक जणांनी अर्ज असा केलेला आहे, तुम्हाला वाचून दाखवतो। म्हणजे कशा पद्धतीने काम चालतंय मी कलेक्टरांना कळवलंय। हे नेमकं काय झालं परत सांगतो ना मी। हे पहा, एक अर्ज आहे माझ्याकडं, नियमाचे उल्लंघन करून मतदार यादीत नाव टाकलेबाबत राज्य निवडणूक आयोग वतीने 1 जुलै 2025 पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान याद असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे। पण 26 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे। हे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे। सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव, हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025। पालकमंत्र्यांकडून मतदार यादी झालेला घोळ आहे। बिलकुल, मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे। हे नाव हे पहा, नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे, ही काही कधी बंद नसते होत। पण मतदार यादीत कधी यायचं त्याचं लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो। कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल, होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी कळेल, पण माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे। थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना, याच्यात अजून मी कलेक्टरांना बोललेलो आहे। एका BLOने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय, राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय, म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं बायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे। काल एक आळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा, याच्या घरात 6 मतदान आहे आणि याच्या घराच्या नावावर 160 मतदानाची नोंद आहे। संजय बंडू जाधव खासदार आहे आपले, म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता। म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केलं, हे निर्ढावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये घोळ करत आहे आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतो।